मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, काल एक आपण व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच संबंधित आज आणखीन एक LLB 3 इयर रिझल्ट बाबत नवीन अपडेट आलेला आहे. एक नवीन नोटीस आलेली आहे. ही नोटीस पाहून बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना असं वाटत आहे की रिझल्ट लागलेला आहे, परंतु आणखीन रिझल्ट लागलेला नाही आणि तो केव्हा लागणार आहे हे तर आपण पाहणार आहोतच. परंतु ही नवीन नोटीस काय आलेली आहे आणि एक्झॅक्ट डेट ही तुम्हाला मी रिझल्टची सांगणारच आहे. तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला वेबसाईटला जावं लागणार आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ही सीईटी सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि इथं आल्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन करून आपण जेव्हा खाली जाऊ तर एक नंबरलाच ही नोटीस LLB 3 इयर दिसत असेल. महा LLB 3 इयर CET 2024 ऑब्जेक्शन रिड्रेसल. म्हणजे आपण जे ऑब्जेक्शन घेतले होते की बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं ही चुकलेली होती आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले चेंजेस झालेले आहेत हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर ही PDF आपल्याला ओपन करायची आहे आणि ही फाईल ओपन केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता. एकूण जर आपण पाहिलं तर लीगल ऍप्टिट्यूडचे 21 प्रश्न ज्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलेलं होतं त्यापैकी 14 प्रश्न हे अप्रूव्ह झालेले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. जनरल नॉलेजचे 24 प्रश्नाबाबत विद्यार्थी मित्रांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्यापैकी फक्त 2 हे चेंज झालेले आहेत. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग याच्यामध्ये 36 प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्यापैकी 9 प्रश्न चेंज झालेले आहेत. आणि इंग्लिशच्या 24 प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेतलं त्यापैकी 10 प्रश्न चेंज झालेले आहेत. म्हणजे एकूण सर्व शिफ्ट मधले जर आपण विचार केला तर 105 प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि 35 प्रश्नांचं या ठिकाणी ऑब्जेक्शन हे रिड्रेसल झालेलं आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता खाली त्यांनी द फायनल रिपोर्ट ऑफ ऑब्जेक्शन रिड्रेसल इज ॲज फॉलोज. तर इथं एक्झाम डेट दिलेली आहे, शिफ्ट दिलेली आहे, मॉर्निंग आहे की इव्हनिंग आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता इथं मॉर्निंग शिफ्टचे बरेचसे आणि इव्हनिंगचे 12 तारखेचे आहेत. त्यानंतर 13 तारखेला जो पेपर झाला होता त्याचे देखील काही प्रश्न इथं दिलेले आहेत. तर इथं 12 तारखेला मॉर्निंग सेशन मध्ये मॉर्निंग शिफ्ट मध्ये जो पेपर झाला होता त्यापैकी इथं लीगल ऍप्टिट्यूडचे 5 प्रश्न जे आहेत हा त्या प्रश्नांचा क्वेश्चन आयडी आहे आणि त्यापैकी इथं ऑल ऑप्शन्स करेक्ट त्यामुळे फुल मार्क मिळाले. टायपो इरर इन क्वेश्चन टायपिंग मिस्टेक झाल्यामुळे त्याचे फुल मार्क दिलेले आहेत. आणि हा जो आयडिया आहे तर त्याचं आन्सर की अपडेट झालेली आहे. तर असं एकूण तुम्ही पाहू शकता मॉर्निंग सेशनचे काही आहेत लीगल ऍप्टिट्यूड, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग, त्यानंतर इंग्लिश, असं जे जे प्रश्न त्यांची आयडी इथे दिलेली आहे आणि ती युनिक आयडी आहे. तर त्या आयडीचे इथं हे चेंज झालेलं की तुम्हाला दिसून येईल. तसंच दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 तारखेला जे एक्झाम झाली होती त्यामध्ये देखील काही प्रश्नांची उत्तरही बदललेली आहेत आणि त्याविषयीच ही नोटीस ही दिलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही जी नोटीस आहे ती ऑब्जेक्शन रिड्रेसल याविषयी आहे. तर मग आता रिझल्ट केव्हा लागणार याविषयी तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आपण पाठीमागच्या या MCA CETचा जर विचार केला तर याचं बघा MCA CET ऑब्जेक्शन रिड्रेसल 30/4/2024 आणि स्कोर कार्ड इज लाईव्ह फॉर महा MCA CET कॅन्डिडेट लॉग इन 1/5/2024. म्हणजेच सेम याच पद्धतीनं आज हे ऑब्जेक्शन रिड्रेसल आलेलं आहे. तर LLB चा रिझल्ट 3 इयरचा उद्या येण्याची मॅक्झिमम शक्यता आहे. आणखीन विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन आयडी मध्ये रिझल्ट दिसत नाहीये, परंतु उद्यापर्यंत हा रिझल्ट तुम्हाला मिळून जाईल. आणि तो रिझल्ट आल्यानंतर कशा प्रकारे चेक करायचा, कशा प्रकारे पर्सेंटाइल येतील याची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा पाहूयात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.